नाव आहे केचद मברכים. आणि त्याच्यामध्ये आपण बघू की बराखोत ज्या आहेत आपल्या सगळ्या बराखोत त्याच्या आलाखोत. כן, जसं लिहितात आपण बघू गमारामध्ये लिहिलंय की जो कोण बराखा ज्यांनी कोणी बराखा नाही केली त्यांनी काय करावा. तर गमारा बोलते त्यांनी काय करावा, त्यांनी खखामकडे जावा, जो कोण हुशार माणूस आहे त्याच्याकडे जावा. हुशार माणसाकडे का जायला पाहिजे, तर बोलतात की हुशार माणसाकडे जायला पाहिजे कारण की तो बराखोत शिकवल. प्रश्न विचारतात, अरे शबातच्या बद्दल नाही लिहिलाय, टेफिलिनच्या बद्दल नाही लिहिलाय, खानुकाच्या बद्दल नाही लिहिलाय, बराखोतच्या बद्दल का लिहिलाय. तर बोलतात बराखोत जो आहेत बराखोतचे जे आलाखोत आहेत ते सो कॉम्प्लिकेटेड आहेत. किती शिवर, कधी शिवर शिवर जॉईन होतात का, हे होतात का, त्याचा स्टार्टिंग त्याच्या नंतर. बोलतात याचे सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे हलाखोचा, तो खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे शबात मध्ये पण शबातच्या हलाखो बोलतात खूप वाईड हलाखोत आहे, 30 मेलाखोत, आणि त्याच्यामध्ये रिलेटेडचे रबानान त्याच्यामध्ये कुठले कुठले रबानांचे डिक्रीज, खूप अभ्यास आहे. पण तिकडे नाही लिहिला की शबातचा तू अभ्यास केला तर तू खाकामकडे जायला पाहिजे. नाखून गमानामध्ये खेन लिहिलाय की त्यांनी जर अभ्यास केला असता पहिले तर त्यांनी चुका नाही केल्या असत्या. पण तिकडे नाही लिहिलं की खाकामकडे जा. तर बोलतात का, कारण की बोलतात शबातच्या आलाखोत शिकायला जास्त इझी आहे बराखोतच्या आलाखोत शिकायपेक्षा. काय आपण बघू बेजाशी आज. फक्त आपण आपला जो चॅप्टर आहे तो संपवू, 5th नंबरचा चॅप्टर. आणि आपण हा चॅप्टर जो आहे नवीन चालू करू. शुभ, तुम्हाला मी ऑलरेडी सांगतो ह्या ज्या सुगीत आहेत तिकडे त्या थोड्या कॉम्प्लिकेटेड सुगीत आहेत, गमाराच्या स्टाईलच्या सुगीत आहेत. त्याचा तशेम आपण प्रयत्न करू शिकायला जेवढा पॉसिबल आहे तसं. फक्त मला एक गोष्ट सांगायची होती, रफ गव्रिएल, रफ गव्रिएल, रफ खाईम, तुमच्यासाठी כן, मी गमारा שומע עליו. שומע, נכון? כן, כן. הגמרא של הרב צ'ינצולקר, איך אפשר להביא להם את זה? הוא אצלי עדיין. טוב, בסדר, נדבר אז, כאילו, תכף נטפל בזה. בסדר? טוב. אולי אחרי פורים אני אמור לנסוע לצפון, אז אולי אני אקח את זה בנגב. אבל עוד לא טוב, בטוח. כן. כי להודו אני שלחתי כבר, אז נשאר לי עוד אחד של אבא שלי ושל של, של הרב צ'ינצולקר. אבא שלי בהודו, אז כנראה שבגלל זה הוא לא משתתף. טוב, בסדר. אז आपण चालू करू, כן? आपण आपल्या गमारच्या शिवरमध्ये मागच्या वेळेला शेवटच्या 2 लाईनी फक्त राहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण बघू. आणि आपण नवीन चॅप्टर चालू करू. लिहिला इकडे, ואמר רבי חייא בר רבא אמר רבי יוחנן, אל יתפלל אדם אלא בבית יש שם חלונות. लिहितात तिकडे गमारामध्ये की माणसाने नमाज कुठं केली पाहिजे, जिकडं ते बाईत जेव्हा आपण बघू लाशोन शुल्खान आरुख मध्ये, जेव्हा आपण बघू बेत योसेफ मध्ये, जेव्हा आपण बघू रिशोनी मध्ये, गमारा मध्ये, बाईतचा अर्थ आहे नाही की घर, एला खोली. ज्या खोलीमध्ये खालून होत आहेत, ज्या खोलीमध्ये खिडकी आहेत. ही जी गोष्ट ते आपण ऑलरेडी बघितली होती पहिलेच्या पेजेस मध्ये पण. आणि तिकडे बघितला होता की जेव्हा आपण तो वरती जेव्हा बघते, खालून होत ना आकाश बघते, तर तेव्हा त्याला दिसते की त्याला आशेमची भीती येते, इरा येते, आणि त्याची नमाज जी आहे ती वेगळ्या पद्धतीची होते. त्यामुळे ही गोष्ट जी आपण ऑलरेडी बघितली होती, पण इकडं परत जसं काही गमारा रिवाइज करून सांगते. आणि परत इकडे पण शिकते गमारा कुठून, तर गमारा शिकते इकडनं सेम पसूक मधनं, दानियल मधनं, जिकडे आपण बोललो होतो की तिकडे ज्यांनी नमाज केली तिकडे खालून होत होते आणि तिकडनं येरुशलेमच्या डायरेक्शन मध्ये, मागच्या चॅप्टर मध्ये आपण बघितला, येरुशलेमच्या डायरेक्शनला ज्या माणसाला, जो माणूस बाहेर आहे त्यांनी इस्रायलच्या डायरेक्शनला, जो माणूस इस्रायलमध्ये त्यांनी येरुशलेमच्या डायरेक्शनला वेखुले. तर बोलतात इकडे ואמר רבי יוחנן बोलतात, אמר רבי חייא בר רבא אמר רבי יוחנן, אל יתפלל אדם, אל יתפלל אדם אלא בבית שיש שם חלונות. יש שם חלונות, ज्या घरामध्ये, ज्या खोलीमध्ये खिडक्या आहेत, तिकडे त्यांनी नमाज करावी. שנאמר וכיוון פתחין לבעלייתה, כן? हा पसूक जो आपण ऑलरेडी बघितला होता दानियल मध्ये. बोलतात וכיוון פתחין לבעלייתה, आलियाते म्हणजे त्याच्या रूफ वरती तिकडं त्याच्या खिडक्या होत्या, आणि तिकडं त्यांनी नमाज केली. नगद येरुशलेमच्या डायरेक्शननी त्यांनी नमाज केली पाहिजे. तर אמר רב כהנא, חציף עליי מאן דמצלה בבקעתה.
बोलतात इकडं खचूफ आहे कोणतरी, जो बोलतात इकडं आम्हा रवी खाना, जो कोण ओपन मध्ये नमाज करते केन, खसीफ आलाय मान दे माचले, जो कोण नमाज करते बे बिकता. माझे बिकता, बिकता म्हणजे ओपन ग्राउंड, बिकता म्हणजे व्हॅली. जो कोण ओपन याच्यामध्ये ओपन ग्राउंड मध्ये नमाज करते बोलतात तो खचूफ आहे. बोलतात इकडे राशी काय अर्थ आहे बे बिका, बिका שכשהוא במקום צניעות, אה, מקום צניעות חלה עליו אימת מלך וליבו, ליבו קשב, ליבו נשבר. טוב, आपण इकडे बघू काय बोलतात. इकडे लिहितात बिकाचा अर्थ आहे की जेव्हा जो कोण ओपन मध्ये नमाज करते तो खचूफ आहे. खचूफ म्हणजे तिकडे तो नमाज करते आणि तिकडे लोक जाऊन येऊन करतात आणि त्याला बघतात आणि त्याला हे करतात, बोलतात खचूफ. खचूफ म्हणजे समजा जसं इकडे इस्रायलमध्ये, त्या इस्रायलमध्ये लोक जातात ट्रिपला आणि तिकडं ते नमाज करतात. समजा तो यामा मेलाकला गेला, यामा मेलाकच्या बीचच्या बाहेर याच्यामध्ये तो नमाज करते. कुठं? पार्किंग लॉट मध्ये गाड्या येतात, हे येतात, ते येतात, बोलतात इकडे खचूफ. खचूफ म्हणजे तो माणूस रूढ आहे खूप, जो नमाज करते बिकामध्ये. बिका जी जागा आहे, जसं राशी बोलले की जागा ओपन जागा आहे आणि तिकडं त्याला इरात शमायम येत नाही. बोलतात बिका, बिका म्हणजे व्हॅली, पण व्हॅली म्हणजे ओपन तिकडं लँड आहे. लोक जातात तिकडे पण बेनामी बेन न बेनामीचं बेन अजमानी मध्ये कुठं कुठं ट्रिपला तिउलीमला, आणि ते तिकडे बाहेर नमाज करतात लायनच्या केजच्या समोर, हातीच्या केजच्या समोर. खचूफ बोलतात बेमकोम बेबिका काशेऊ बेमकोम चनिऊत, म्हणजे जिकडं मकोम चनिऊत आहे की जिकडं मकोम क्लोज आहे, जिकडं जास्ती लोक जाऊन येऊन नाही करत. खाला आला इमात अमेलेक, तिकडं माणसाला भीती येते हशिमची भीती त्याला दिसते. लिबो निष्बार, आणि त्याचा हृदय तिकडे पडते ना. माणूस तिकडे याच्या गार्डन जाऊन उभा उभा राहून करते. तिकडे अजून एक प्रॉब्लेम आहे काय ना, आपण बघू जोआर मध्ये लिहिलं आहे काय याच्याबद्दल. आपण तोसोत बघू, तोसोत मध्ये ही सुगिया आणतात. जोआर मध्ये लिहिलं आहे की जो कोण विदाऊट छप्पेरच्या वरती नमाज करते त्याची जी नमाज जी आहे ती खिचोनी घेऊन टाकतात, ती ती खाऊन टाकतात. वाईट फोर्सेस ती नमाज त्याची घेऊन टाकतात. प्रश्न विचारतात प्रश्न विचारतात त्याच्याबद्दल, इच्छाक बद्दल, की इच्छाक बद्दल याचे इच्छाक सदे लिका बाहेर כן इकडे लिहिलंय लिकात एरेफ, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला इच्छाक अविनू झाडामध्ये गेले. तो आपण बघू तिकडे प्रश्न. आणि तिकडं इच्छाकच्या बद्दल लिहिलं आहे इच्छाक गवुरोत आहेत. तो इच्छाक तो गवुरोतला तो त्याच्यामधनं तो जो गवुरा आहे तो गवुरतला मतूक करू शकते. पण इकडे बोलतील दुसरा रिझन याच्यामध्ये, तोसोत मध्ये. आपण फक्त हे गमारा संपव. इकडे लिहिलं आहे खचीफ आलाय मान दे मचले बिकाता, जो कोण ओपन मध्ये नमाज करते खचूफ आहे. ואמר רב כהנא खचीफ आलाय मान दे मफरेश खताए. आणि राव कहाना बोलतात खचूफ आहे बेन अदाम, खचूफ म्हणजे रूढ आहे बेन अदाम, जो त्याचे पाप लोकांना जाऊन सांगते. तुला माहिती आहे मी रिलीजियस व्हायच्या आधी हे करायचो, मी रिलीजियस व्हायच्या आधी इकडे पिक्चरला जायचो, मी रिलीजियस क्रिकेटच्या मॅचला जायचो. मग पितोम बोलतात ते खचूफ. माझं खचूफ बोलतात म्हणजे समजा त्यांनी बोलला कोणी एक्झाम्पल आणतात इकडे मफरशीम बोलतात तो माणूस जो होता त्यांनी कुठल्या राजाची इन्सल्ट केली काय, तो राजाच्या वरती त्यांनी थुकला. तो बोलते तो नंतर जाऊन लोकांना सांगतो तुला माहिती मी काय केलं, आम्ही राजा तोंडावर थुकलो. माझं राजा तोंडावर थुकलो. तिदबाई असले का त्याला बोलतात तू लाज पकड त्याची, तू लाज पकड, कोणा सांगू नको, कोणी ऐकला तर काय करतील. बोलतात काय लिहिलाय, बोलतात राब काना लिहिलाय पसूक मध्ये, तेहलीम मध्ये लिहिलाय आश्रय नसूई पेशा वे किसूई खेता. जो कोण माणूस स्वतःचा पेशा म्हणजे जी पाप त्यांनी मुद्दामून केली ओ राग आणण्यासाठी केली, ओ त्याला त्याला माहिती होता की हा पाप आहे आणि तरी पण त्यांनी केला, त्याला बोलतात नसुई. त्यांनी ती काढली स्वतःमधनं, नसुई म्हणजे उचलली त्यांनी स्वतःवरनं, त्याच्यानं राईज केला. आणि किसूई खेत, खेत म्हणजे जी त्याला माहिती नव्हता, हलाखो त्याला माहिती नव्हता, त्याला माहिती नव्हता. אה, יפה מאוד, ברוך הבא, הרב שמשון. स्वतःच्या विरुद्ध साक्षी पण त्यांनी दिली, נכון מאוד, כן? बोलतात अशर नसुई पेशा व किसूई खैत. जसं आपण बोललो की तो राजाच्या वरती त्यांनी थुकला, तो सगळ्यांना जाऊन सांगते मी राजावरती थुकलो, किती वाईट केला माझे, वाईट केला याला तिष्ठो स्वतः तू चुप बस आणि परत काढू नको. का? कारण की त्याला, आणि शुभ हा देरेख आहे काय, जसा रामबाम मध्ये पण आणलंय. रामबाम मध्ये पण बोलतात की जो कोण बेमेत बालचिवा आहे
तो स्वतःला चनुआ करते, स्वतःला तो हाईड करते, स्वतःला तो लपवते. इस्रायलमध्ये दुसरा प्रॉब्लेम आहे, त्याच्या पोरांना तिकडे स्कूलमध्ये ऍडमिशन नाही घेणार. पण रामबाम लिहितात, जो कोण बेमेत बालचुबा आहे, ज्याने कोणी बेमेत चुबा केलाय, स्वतःची पापं तो लपून ठेवतो. त्याला लाज वाटते ती बापा तोंडातून बाहेर काढायला परत, की तो हे करत होता, ते करत होता. तर का सुशाला मी मला मला माझी स्वतःची लाज वाटते नाही, की इकडं माझ्या ऐकतील आणि मला काय बोलतील. नाही, मला माझी लाज वाटते, की मी असा करत होतो आणि हाशेमच्या अगेन्स्ट ते लिहिलेलं आहे. आपण बघू तोसवत इकडे क्विकली आणि नवीन पेरेक आपण चालू करू. इकडे लिहिलाय חציף עליי, חציף עליי, שנייה, איפה זה הלך? עכבר. אז מה הוא सांग? तो बोलतोय खचीफ आलाय मान दे मछली बेबिकाता. बोलतात इकडे खचूफ आहे जो कोण, ज्यांनी कोणी बिकामध्ये, ज्यांनी कोणी ओपन प्लेसमध्ये त्यांनी नमाज केली. बोलतात ואם תאמר אכתיב ויצא יצחק לסוח בשדה, כן? बोलतात बराशीत मध्ये तिकडे लिहिलंय ויצא יצחק, יצחק אבינו गेले लसुआख, लसुआख तिकडे लिहितात नमाज करायला मिनखाची. בשדה, שדה म्हणजे ओपन जागा आहे. बोलतात तिकडे ויש לומר, תוספות बोलतात ויש לומר דהתם מאי ראי בהר המוריה כדאם רינן בפסחים. बोलतात פסחीमच्या מסכת मध्ये דף פ"ח, पेज नंबर 88 मध्ये सखीमध्ये त्यांनी हा प्रश्न तिकडे विचारलाय आणि त्या प्रश्नामध्ये तिकडे त्यांनी उत्तर काय दिला गमारानी. गमारा बोलते लसुआख हा सदे म्हणजे तो शेतामध्ये नाही गेला काही नमाज करायला, तो गेला आरा मोर्यावरती. रबी इचका अविनू गेले आरा मोर्यावरती त्यांची नमाज करायला. आणि बोलतात तिकडं काय बेनिफिट आहे हारा मोर्यावरती. पहिली गोष्ट जेव्हा बोललो तर आरा मोर्या तो ज्याला बोलतात एव्हेनस्टिया म्हणजे ज्या जागेमधनं हाशेमनी वर्ल्डचं क्रिएशन चालू केला, याचा सेंटर पॉइंट मध्ये तिकडे नमाज करायला येतात. तिकडं हायेस्ट पॉइंट ऑफ इरात शमा आहे, तिकडे त्यांनी नमाज चालू केली. आणि जरी तो ओपन आहे, जरी आपण बोललो की तो ओपन आहे, हे ते बोलतात इकडं तोसफोत वेल्लो के इचखाक שקרא שדה, आणि नाही की जसा יצחק אבינו बोलतात שדה וכולי. יש נאמר בקתה דאחה מאירא בבקתה דמקום שרגילים שם בני אדם לעבור והולכי דרכים. बोलतात तिकडे तोसफोत प्रॉब्लेम काय आहे, जे गमारामध्ये लिहिलंय बिकामध्ये. म्हणजे मी विचारू शकतो प्रश्न, आणि हा प्रश्न जसं बोललो की जोरमध्ये पण त्यांनी प्रश्न विचारलाय. बोलता की ओपन ह्याच्यामध्ये नमाज करणं, तिची नमाज जी आहे ती खाऊन टाकतात ते रॉंग फोर्सेस. तर कसा काय गेला, तर इचका गाविनू घुबुराचा मेन त्याच्यामधनं घुबुर होत येतात, त्याच्या त्याच्या तो मितूक करू शकते, आपण नाही. बोलतात तिकडे तोसफोत की जसा लिहिलाय वेईचे वेईचे इचखाक लसुआक बसदे, म्हणजे इचखाक अविनू गेले सदेमध्ये, तर ते शेतामध्ये नाही गेले, एला ते गेले हारा मोर्यामध्ये. पहिली गोष्ट हारा मोर्यामध्ये जाऊन त्यांनी नमाज केली. दुसरी गोष्ट की तिकडे हाऱ्या मोर्यामध्ये जाणारी येणारी लोक नव्हती. जिकडं जाणारी येणारी लोक असतात तिकडं हा प्रॉब्लेम आहे, की तो तिकडं उभा जाऊन नमाज करते. तिकडं तिकडं त्याचं लक्ष लागणार नाही आणि तो तिकडं त्याची नमाज जी आहे ती प्रॉपरली होणार नाही. लिहितात इकडे कसुई खेत म्हणजे जो माणूस स्वतःचा पाप लपवते, नाही लपवते इन सेन्स ऑफ नाही चुवा करायसाठी, स्वतः चुवा करते बिफनी, पण तो लोकांना जाऊन सांगत नाही मी हे करतो, मी पण चोऱ्या माऱ्या करत होतो. तो बोलतात नाही. बोलतात कसुई खेतआ, बोलतात וטעמה לפי שאז מתבייש על חטאו. का तो बोलत नाही, त्याला लाज वाटते त्यामुळे तो बोलत नाही. शुभ, आणि तुम्हाला अजून एक सांगतो याच्यामध्ये एक, जसं आपण बोलू एकदा फक्त इकडे संपवतो मी तोसवत, आणि अजून एक सांगतो रूल. आपण गमारामध्ये ऑलरेडी बघितलंय, खेळ फक्त मी परत बोलते कुठं बघितलं आपण, हिस्कियाहू मध्ये. כן, हिस्कियाहू मध्ये बोलतात כיסוי חטא, बोलतात וטעמה לפי שאז מתבייש על חטאו, אבל אם מפרש חטאו דומה שאינו מתבייש עליו. बोलतात जो कोण येऊन सांगते बाहेर येऊन मी पाप केली, ही मी केला, असं केला तसं केलं, बोलतात दोमे केनो मितबयेस, त्याला लाज नाही वाटत आणि त्यामुळे तो सगळ्यांना जाऊन सांगते आला. व्यामैनान लेएल पेरक कामा, כן, जसं आपण ऑलरेडी बघितलंय. बोलतात पेरक कामा मध्ये כל העושר דבר ומתבייש מוחלים לו מיד. הנה מסכת ברכות आपण ऑलरेडी बघितलाय, दaf युद्ध हिसकियाहूच्या एक्झाम्पल मध्ये. तिकडं आपण बघितला की तिकडे लिहिलं कोल औसे दवा, म्हणजे ज्यांनी कोणी कुठली गोष्ट केली आणि नंतर त्याला लाज वाटते, त्या लाजीमध्ये बोलतात मुखालिम लो मियाद, त्याला लगेच त्याच्यासाठी त्याला माफ करून टाकतात त्या पापासाठी. आणि तो ऑब्विसली
त्याला जर लाज नाही वाटते, त्याला म्हणजे जरी जरी त्याला प्राऊड नाही वाटते, पण त्याला लाज नाही वाटते की तो सांगू शकते तोंडाने की मी करत होतो असा ना असा, बोलतात तिकडे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. तो आश्रय नाहीये, म्हणजे तो ग्रेट नाहीये माणूस की जो स्वतःची पाप अजून पण सांगते. कनिरा त्याला כן, एक क्लाल आहे כן, खसीदींच्या बुक मध्ये आणतात. मला आठवते रब्बी बाल सिम तोफ, पाम जेव्हा मी यंग होतो तेव्हा त्यांचा त्याचा अभ्यास करायचो. त्यांच्या पाराशत नोआख मध्ये लिहिलेलं आहे, तिकडे तेफिलाच्या मध्ये, तेफिलाच्या सब्जेक्ट मध्ये. तिकडं त्यांनी आणलंय की का माणसाला त्याची पाप त्याला कुठले कुठले व्ह्यूज, त्याचे कुठले कुठले त्यांनी जे काही इमेजेस बघितलेत ते परत परत येतात, आणि स्पेशली नमाजीमध्ये. तर बोलतात तिकडे की ते का त्याच्याकडे येतात परत नमाजीमध्ये वगैरे. तर बोलतो त्याच्यावरती चुवा करायसाठी हाशेम त्याला ऑपॉर्च्युनिटी देते, त्याला आठवण देते की हे त्यांनी बघितलं, त्याच्यावर चुवा नाही केला अजूनपर्यंत. जर त्यांनी चुवा केला या गोष्टींमध्ये, तर त्याला तो गोष्ट जी आहे ती परत त्याच्या लक्षात पण नाही राहणार, आणि हाशेम ती द्यायची गोष्ट जी आहे ती वाईट वापरून टाकल. सेम आणतात तितका तर सद्दिक मध्ये पण. बोलतात की जो कुठला माणूस कम्प्लिटली क्लीन आहे त्याच्या पापामधनं, त्याला ती गोष्ट लक्षात पण नाही राहणार. अफिलू रेवा रेवा म्हणजे त्याची जी लिखलुखीत जी आहे, त्याची जी त्याचा जो गरमी होती त्या पापाची, ती पण हाशेम काढून टाकल, आणि त्याला तो पाप पण लक्षात राहणार नाही, त्याचा इमेज लक्षात राहणार नाही, त्याचे टेस्ट लक्षात राहणार नाही, त्याचं साऊंड लक्षात राहणार नाही. सगळं हाशेम काढून टाकल जर त्यांनी चुवा प्रॉपरली केला तर. शुभ इकडं आपण ते ऍड करू शकतो, बोलू शकतो की इकडे लिहिले आशे नसोय पेशा आहे किस्सू इखेत. त्याच्यापासनं, त्याच्या माणसापासनं ऑलरेडी तो पाप लपले गेला, त्याचा पाप सुपले गेला. आणि तिकडे दिलाय आश्रय. आश्रय म्हणजे तो ग्रेट इज अ पर्सन ज्याचे पाप जे आहे ते त्याच्यातनं निघून गेले, त्याच्यापासनं लपवले गेले स्वतःपासून. तर भाऊ हशेम आदर आला एन उमदीम. भाऊ हशेम आपण हा चॅप्टर जो आहे भाऊ हशेम संपवला. कोणाला इथपर्यंत कोणाला ह्या 2 लाईनीमध्ये प्रश्न वगैरे आहेत, काय विचारायचं आहे? येस राबी. काय काय राबी, बरेच लोक ट्रॅव्हल करतात आणि हम्म, ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणजे मागचे अ, जुने जनरेशन मध्ये तर बरेच वेळ लागायचं जायला. काय काय देन ते त्या परिस्थितीमध्ये ते कसे नमाज करायचे? जाऊ आज म्हणजे ते आपण बरेच काय दिवस त्यांना लागतात जायला, म्हणजे गाडीमध्ये किंवा घोडेवर जात जात होते आणि बरेच दिवस लागतात जायला. काय तर ते ते लोक नमाज कसे कसे करायचे ओपन मध्ये? जाऊ आज आपण बघितला की आपण बघितला ऑलरेडी सेकंड चॅप्टर मध्ये. तिकडे मग बघितला की तो शेमा करताना वगैरे तो त्याच्या घोड्यावरतीच राहते, आणि मे बी इकडनं बोलायला की ते हाईड करायचे स्वतःला, थोडा दैरात काढायचे जिकडं जिकडं हे नाहीये, जिकडं सकाना नाहीये. कारण की आपण बघितलं जिकडं सकाना आहे तिकडं तो अफिलू गाडीवरती बसून असतो, नमाज करते, आणि तो फक्त जाते म्हणजे जिकडं पॉसिबल आहे त्याला दाखवून. मला आठवते आपण बघितला सेकंड चॅप्टर मध्ये, रबी तरफोनच्या मध्ये त्यांनी येस राबी. स्वतःला रिस्क मध्ये टाकला काय. जाऊ आज ज्याला पॉसिबल आहे, ऑब्विसली ज्याला पॉसिबल आहे. आणि शुभ मी बोलतोय काय, ज्याला ज्याला पॉसिबल नाही ऑब्विसली त्याला त्याला आपण बघितलं ऑलरेडी झाडावरती, घोड्यावरती, जो जिकडं ज्याच्यावरती आहे तसा, जिकडं सकानात नाही फसत नाहीये, जिकडे त्याची जागा फिक्स जागा आहे, आणि बोलायला की तो बाहेर जाऊन करते. शुभ आहे इकडं पण इस्रायलमध्ये पण लोक जातात ट्युलिमला, स्पेशली बेनजमनीच्या दिवसामध्ये. त्यांचं स्केड्यूल फिक्स नसतं किंवा त्याला माहिती नसतं. आणि बेमेत पोस्किम जे आहेत ते बोलतात तुम्ही जातात तिउलिमला, त्याचे पण हालाखोत आहेत बोलतात बेनजमनीमच्या आपल्या दिवसामध्ये. तुम्ही पहिले तुमची नमाज जी आहे ती कुठं करणार, काय करणार, ते सगळं बघून ठेवा. नंतर एंडला नको तुम्ही बघायला कुठं उभं राहायला लागते, कुठं मिळते, काय होते. त्याच्यापेक्षा पहिले तुम्ही बघा कुठं तुमचे फॅसिलिटी आहे नमाज करायची, आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे ट्रिप्स ऑर्गनाईज करा. स्पेशली जिकडं रिलिजियस लोकांचे हे आहे तिकडे युजली असते जागा. आणि ते लक्षात ठेवायला पाहिजे माणसाने. लोकांना नसेल माहिती तर तो सांगू शकते की ओपन मध्ये जागा करण्यापेक्षा साईडला जाऊन कुठं रूम आहे, कुठं काय आहे, तिकडे तो नमाज करू शकते. चांगला पॉसिबल असेल तर, ऑब्विसली पॉसिबल नसेल तर एन लो बघा इकडे नाही लिहिलंय की त्याला नमाज करायला नाही पाहिजे, याला खचूफ साईडला जेवढा तो सुनियत मध्ये जाऊ शकते तेवढा ते सुनियत मध्ये जाऊन करू शकते. जर त्याला पॉसिबलच नाही नमाज करायला कॅन, जसा लोक कॅन ट्रेन मध्ये नमाज करतात. बेचेमेशलाच्या ट्रेन मध्ये त्यांचा शेवटचा डब्बा जो आहे तो ट्रेन मध्ये नमाजचा डब्बा. तर कॅन मला पण कधीतरी हे आली, प्रसंग आला, आणि तेव्हा मला करायला लागली त्यांच्यामध्ये नमाज. पण शुभ लोक तिकडं मला आश्चर्य वाटला की लोक मी कुठं बसलो होतो त्या जागेवरती, तो मला येऊन बोलते माणूस, आणि बोलते ही जागा माझी कबुआ जागा आहे. मला मला नाही समजलं. बोलते आम्ही इकडे नमाज करतो, त्याची जागा जी आहे कबुआ आहे तिकडे ट्रेन मध्ये.
तर सैद आहे, मला नाही आवडला तिकडे ट्रेनची नमाज, पण आहेत लोक नमाज तसे, ते कबवा त्याच्यामध्ये तिकडे नमाज करतात. लोक जातात येतात उठतात, ट्रेन स्टॉप्स. तर माणसाला पॉसिबलच नाही दुसरीकडे कुठं, वेळ आता चाललंय, मिनखाची वेळ आहे, त्यांनी प्लॅन केला होता पण नाही जमला, ट्रेन थांबली, हे झालं ते झालं. अनुस रखमाना पाहतोय की त्याला नमाज जिकडे मिळेल तो करायला पाहिजे त्यांनी. पण जिकडं नाही, जिकडे त्याला पॉसिबल आहे, नॉर्मल नॉर्मल दिवसांमध्ये हे ते, तिकडं खचूफ. जिकडे नाही पॉसिबल आहे तर तिकडे बोलू शकतो आपण, त्याला तिकडे तिकून करायचे होते, त्याला तिकडं देऊ नेचुचोत. रबी, अजून एक प्रश्न आहे. Okay. तुम्ही बोलले की जेव्हा ओपन मध्ये कोणी नमाज करतात हम्म. ते नेगेटिव्ह साईडला जाते. नाही, त्यातनं ते कट करतात, ते निगेटिव्ह फोर्सेस आहेत ते घेतात. त्यामुळे प्रयत्न करावा माणसाने की त्यांनी नाही तिकडे तो हे करेल, तो नमाज ओपन मध्ये नाही करत, डोक्यावरती छप्पर जिकडे नसेल तिकडे तो नमाज नाही करत. तर म्हणजे अशी परिस्थिती आली तर त्याला नमाज नाही करायला पाहिजे. नाही, खास शालम त्याने नमाज त्यांनी करायला पाहिजे. तिकडे ते लिहितात की जो कोण त्याच्यावरती नमाज करते त्यांनी त्यांनी हे काळजी त्याला माहिती असायला पाहिजे मध्ये की त्यांनी काळजी करावी की त्याची नमाज जी आहे ती त्यांनी खाली, त्याच्यावरती मिचवा जो आहे तो, त्याचा मिचवा जो आहे तो नमाज करायचा मिचवा आहे. ए, आपण ह्या वर्ल्ड मध्ये आपण हलाखाप्रमाणे बोलतो, त्यांनी समजायला पाहिजे की त्याची जी नमाज जी आहे त्यांनी शेअर केली लोकांबरोबर, मग त्यांनी स्वतःवरती प्रसंग आणला की नमाज जी आहे ती ओपन मध्ये झाली. तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. मी जेव्हा कामाला जातो तेव्हा माझ्या कामाच्या जवळ चार चार वेगवेगळ्या वेळेमध्ये चार वेगवेगळ्या मिनियानिम होतात, वेगवेगळ्या जागेमध्ये दुपारच्या वेळेला. काय, एक जागा आहे तिकडं ओपन स्पेस मध्ये तिकडे नमाज करतात, 3 बेतकेनेसेत आहेत आजूबाजूला, 3. एक अंडरग्राऊंड आहे, एक आमच्या कंपनीमध्ये आहे, एक न तिकडे गुगलच्या कंपनीमध्ये आहे. पण तिकडे नमाज करण्यापेक्षा लोक प्रेफर करतात बाहेर उभं राहून नमाज करायला, सुपर फॉर्मच्या बाहेर. तिकडं प्रॉब्लेम आहे त्यांना, काय की त्यांच्याकडे बेतकेनेसेत नाही आहे, तिकडे त्याला अजिबात पॉसिबिलिटीज नाही आहे, तर त्यांना प्रॉब्लेम आहे. पण इकडं तुला करोनामध्ये त्यांनी कोणीतरी काढला की नमाज कर, हे कर ते कर, आणि तेव्हापासनं ते तिकडे बाहेरच नमाज करतात. त्या लोकांसाठी प्रॉब्लेम आहे का? कारण की त्यांना पॉसिबिलिटी आहे नमाज करायची, सेम त्यांची जी नमाज आहे 1:30 वाजताची, तिकडे दुसरी जागेवरती पण 1:30 वाजताची नमाज आहे बेतकेनेसेस मध्ये, आणि ते तिकडे न जाण्यापेक्षा प्रेफर करतात बाहेर नमाज करायला. त्यांच्यासाठी हे प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि मी तुम्हाला बोलते इन द हार्ट ऑफ तेल अवीव, कॅन की म्हणजे अजिबात सिंपल नाही तिकडे उभं राहून नमाज करायला. तर लोक अशी ऑप्ट करतात. परिस्थितीमध्ये म्हणजे समजा परिस्थिती म्हणजे आलेली 1:30 वाजताची नाही, मी बोलते 6 वाजता त्याला, हो, 5:30ची नमाज आहे, त्याला 5:15 वाजता त्याला वेळ आली, त्याला दुसरी कुठे मिनियन नाही, तर त्याला ऑब्व्हियसली तो तिकडं जिकडे मिळेल तिकडे तो करू शकते. पण 1:30 वाजताची त्याची वेळ आहे आणि त्याला माहिती आहे 3 वाजताची नमाज आहे, 1:30 वाजताची दुसरीकडे नमाज आहे, तर त्याने प्रेफर करायला पाहिजे की तो बेतकनेस नमाज करेल. ओके. नफर आणि जरी ती मिनियन आहे, मोठी मिनियन आहे बाहेर, पण तरी पण. मी फक्त एक इमॅजिनरी सिच्युएशन क्रिएट करतो आणि तुम्हाला विचारतो. आणि असे लोक बाहेर जातात आणि सडनली बेसिकली अशी परिस्थिती आली की त्यांना जायला, म्हणजे आता सध्या लास्ट वेळ आहे, मिनियान असेल नसेल, पण त्यांना करायचं आहे प्रेयर, त्यांना मिनखा करायचा आहे आणि तिथं जिनूस नाही, तर ते तिकडे त्यांना काय नाही, प्रेयर तिकडे करायला मिनियन पाहिजे. नाहीये. मिनियान मिनियन पण नाही नाही आणि त्यांना. जिनूस पण नाही. मध्ये झिनूस. जिनूत स्नियूत. जिन्यू तर म्हणजे या स्नियूत. परिस्थितीमध्ये त्याला हो, म्हणजे प्रेयर करायला म्हणजे पाहिजे की तिकडं नाही करायला पाहिजे? नाही. मिक्स आहे, नाही. बॉईज गर्ल्स मिक्स आहे आणि ते नाही. बेसिकली लोक येतात नाही. जातात. नाही. त्याने नमाज एकट्याने केलेली जास्ती चांगली, की तो तिकडे जाऊन उभा राहून करेल जिकडे नमाज, जिकडं स्नियूत नाहीये. रबवादी योसेफ पण आणतात आणि बेनिश खाय पण आणतात. अफिलो त्याच्या बायकोच्या प्रेझेन्स मध्ये तिने तिच्या डोक्याचा कव्हर काढला, त्याला बोलतात शेमा इस्रायल करायला, तो दुसरीकडे तोंड करून शेमा करू, असं. ओके. म्हणजे जिथं कोणी बीचवर गेला किंवा रस्त्यावर जाते आणि ते तेलअवीव मध्ये आहे, लास्ट वेळ आहे प्रेयर करायची आणि तिथे लोक आहे हो, आणि तो प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे, प्रॉब्लेमॅटिक क्वेश्चन आहे. त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे जेवढाच न्यूज मध्ये, जेवढा कॉर्नर मध्ये जाऊन जेवढा हे करून, त्याला माहिती आहे की त्याला तिच्यावरती वेळ येणार आहे, की तो संध्याकाळच्या वेळेला बेतकेने तेल अवीव मध्ये असेल, बीचच्या वेळेला असेल, तर त्यांनी मिनखाकदोला करून मग नंतर त्यांनी जायला पाहिजे.
थँक्यू रबी. सो इन द वर्स्ट केस स्थिती नसेल जिथं लोक फुल्ली कवर्ड नाही किंवा बाई लोक फुल्ली कवर्ड नाही, तर बेसिकली त्या कंडिशन मध्ये त्याला प्रेयर नाही केली तर चालेल, पण ते बेसिकली तसं त्यांच्या समोर प्रेयर नाही करायला पाहिजे. बरोबर. त्यांच्यासमोर करेक्ट. प्रेयर नाही करायला पाहिजे 100%. त्यांनी जागा शोधायला पाहिजे, सेक्लुडेड जागा, आणि तिकडे जाऊन त्यांनी एकट्याने जरी नमाज केली तरी त्याच्या ती जास्त बेटर आहे की तो मिनियन मध्ये नमाज करत, तिकडं जिकडं सगळं मिक्स आहे. आणि दुसरा परिस्थिती तुम्ही बोलले की त्याला शोधायला पाहिजे की डोक्यावर काहीतरी कव्हर पाहिजे, म्हणजे कोणतरी रूम काहीतरी असं पाहिजे जिथं तो नमाज करू शकते. ते शुभ आपण सेपरेट करू. जोर बोलते की त्यांनी जेव्हा तो नमाजी उभा राहते तेव्हा त्या डोक्यावरती कव्हर असलं पाहिजे, नाहीतर त्याला त्याची जी नमाज आहे ते वाईट फोर्सेस घेतील. आलाखामध्ये त्याला नमाज करायला समजा जागा नाहीये दुसरीकडं, ओपन त्याला जागा आहे, त्याला पॉसिबिलिटी नाहीये दुसरीकडं, तर त्याला ओपन मध्ये जागा करायला त्याला अलाउड आहे नमाज करायला, त्यांनी नमाज करायला पाहिजे ओपन मध्ये. काय जातो सिच्युएशन त्याच्यावरती आली की तो त्या प्रसंगामध्ये आला की त्याला तिकडे नमाज करायला पाहिजे, त्यांनी नमाज करायला पाहिजे. ऑब्व्हियसली मध्ये लिहिलाय, पण आलाखामध्ये त्याला नमाज करायला पाहिजे. ती तीन नमाजीची आहे, त्याने तीन नमाज त्यांनी करायला पाहिजे. जर तिकडे नॉन ज्यूइश बायका आहेत, नॉन नॉन म्हणजे नियूत नाहीये तिकडे, ज्या जागेवरती नियूत नाहीये, त्यांनी स्वतः जागा बघायला पाहिजे, सेक्युलर जागा की जिकडे तो नमाज करा, जिकडे तो नियूत त्याच्या प्रॉब्लेम नाही येणार. नियूत मध्ये तिकडं तिकडं बराखा बोलायला त्याला अलाउड नाहीये. जिकडे बायका नियूत नाहीये ते नाही तिकडे. त्याने स्वतःला जागा बघायला पाहिजे. त्याला माहिती आहे की तो कुठेतरी जाणार आहे लग्नामध्ये, मिक्स मॅरेज मध्ये वगैरे. त्यांनी बघायला पाहिजे मिनखागदोला लवकर, नंतर येऊन त्याच्यासाठी अरवीत कुठं असेल त्यांनी ती तिकडे प्रेफर करायला पाहिजे, इन्स्टेड ऑफ जिकडं तिकडं नॉन स्न्यू तिकडं नाही त्या जागांमध्ये. म्हणजे इस्रायलमध्ये पण ऑफिस बघितलं आणि ऑफिसमध्ये बायका प्रॉब्लेम आहे डोक्यावर कव्हर नाही करत, तर म्हणजे त्या परिस्थितीमध्ये त्याला प्रेयर करता नाही येणार किंवा इवन तिकडं बेकात त्या मधून करता जागेवरती, नाही येणार त्या जागेवरती. त्या जागेवरती काय. त्यामुळे इस्रायलमध्ये पण कुठं कुठं हॉटेलमध्ये जाऊन वगैरे पण तिकडे जायला पण जाऊन नमाज वगैरे करायला तिकडे पण प्रॉब्लेम आहे, जर ही जागा प्रॉपर चणवीत नसेल तर. काय नाही नाही पशुत आहे, नाही सिंपल आहे. थँक्यू राबी. तो बेस आहे तो. आपण हा चॅप्टर चालू करू. या चॅप्टर मध्ये कैचात मेवखीम, जसं आम्ही बोलत होतो की इकडं आपण शिकू आलाखोत बराखोतचे जे आलाखोत आहे ते आपण शिकू. आणि इकडं आपण बघू कसा कसा खाखामी लोकांनी सांगितला कसे बराखत बोलायचे आणि कुठल्या चेंजवरती, कुठल्या गोष्टींवरती कुठं बराखत चेंज होतात. तसं मी बोललो, गमार आपल्याला सांगेल की जर कोणी बराखा नाही केली त्यांनी काय करावं, तर बोलते त्यांनी जावं खाखामकडे जावं. का? कारण की खाखाम त्याला बराखत शिकवल. शब्बातच्या मध्ये तेफिलींच्या मध्ये तिकडे नाही लिहिलंय की त्यांनी खाखामकडे जाऊन बराखा शिकावी. मुफर्शिम लिहितात का, बोलतात की हे जे आलाखोत आहेत ते कॉम्प्लिकेटेड आलाखोत आहेत, इंट्रिकसीज आहेत या आलाखोत मध्ये. आलाखोत हे आलाखोतचे अभ्यास करायला खूप सियात दिशमाया पाहिजे. अफिलो मी राव बेनसिन मुचाफी त्यांना ऐकला, त्यांनी सांगितलं, ते बोलले की जो कोण परफेक्ट आहे हालाखोतच्या बराखोत मध्ये, त्याला परफेक्ट माहिती आहे कुठं काय कसं काय, मिस्टेक नाही होते. त्याची लेवल आहे ऍज अ एंजल. का बोलतात, ते आलाखोत आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड आलाखोत आहेत. शिवरिम मध्ये त्यांच्या इंटरकॅस्टिंग मध्ये शिवरिम मिक्स होतात नाही होतात, त्यांची बराखा चेंज होते नाही होते. त्याच्यामुळे हे आलाखोत जे आहे ते बारकाईने शिकायला पाहिजेत. बघू आपण जिकडं पॉसिबल होईल तिकडं आपण शुल्खान मधनं आणि आपल्या दिवसांमधले जे आलाखोत आहेत तसे फॉलो करतात प्रयत्न करू आणायला कुठल्या कुठल्या स्टेजेस मध्ये. तो इकडे लिहिलं आहे कैचाद मेवखीम कशी बराखा करतात. आला पेरोत, कैचाद मेवखीम आला पेरोत, कसा बराखा करतात फ्रुट्स वरती कशी बराखा करतात. על הפירות האילן הוא אומר בורא פרי העץ. פירות האילן जे झाडं फ्रुट्स देतात त्यांच्यामध्ये तो बराखा करते बורא פרי העץ. חוץ מן היין, שעל היין הוא אומר בורא פרי הגפן. כן? שוב, נוסחה אותה את הגפן שהגפן बोलतात, तैमाने अजून काय बोलतात, הגפן, הג'פן, इराकी पण काय वेगळं बोलतात, पण बोरे पे या गेफेन
वेआल, कारण की त्यांच्या त्याच्यामध्ये दिवकीम वापरतात, ते वापरतात दिवकीम. त्याची बराखा एंड मध्ये आलेफ होते ऑनाय होते, म्हणजे आमेन बोलल्याने ती बराखा एंड होते. त्यामुळे त्यांचा जो निकुदोत आहे ते चेंज होतात अश्केनाझीम आणि तेमानीम लोकांमध्ये. आणि इराकी लोक आहेत ते पण बोलतात हग्गाफेन बोलतात. इंडियामध्ये आपण हगेफेनच बोलतो, ना? हगाफेन नाही बोलत, हगेफेनच बोलतो. येस राबी, हगेफेन बोलतो, हगेफेन हगाफेन. राबी, मला 2 प्रश्न आहे. एक, ऑलरेडी. ओके, याच्यामध्ये ऑलरेडी. हा, ओके. ह्याच्यामध्ये एक, पेरी किंवा प्री. बरेच लोक पेरी बोलतात, बरेच लोक प्री बोलतात. तर ह्याच्यामध्ये काय ओके. डिफरन्स आहे आणि काय बरोबर आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे? आणि हगाफेन आणि हगेफेन मध्ये करेक्ट कोणता आहे, कोणता करायला पाहिजे? आपल्या इंडियन बुक्स मध्ये हगेफेन लिहिला आहे आणि बाकी इथं हगाफेन लोक बोलतात. आणि काही नवीन बुक्स मध्ये त्यांनी चेंज केलाय. ओके. אז בורא פרי मध्ये 2 नुसख आहेत. तैमानीम लोक बोलतात बोरे फेरी, बोरे फेरी बोलतात, म्हणजे नाही त्याच्यामध्ये पे मध्ये दागेश देतात, ते बोलतात बोरे फेरी. आपण बोलतो बोरे पेरी. बोरे पेरी हा गेफन. आपल्या स्फरादी नुसार प्रमाणे आपण बोलतो बोरे पेरी हा गेफन. हा गेफन आणि नाही हा गाफेन आपण बोलतो. ज्यांचा कोणाचा हे आहे, ज्यांचा कोणाचा मिनाग आहे, कारण की कुठले कुठले बवलीम, कुठले कुठले इराकीम लोक जे आहेत ते खेन बोलतात हा गाफेन, हा जाफेन. आपला मिनाग जो आहे अगेफेन, अगेफेन वेजेव. हगाफेन कुठला तुमचा मिनाग असेल, इराकी ट्रेडिशनचा असतील तर बोलत असतील तर ठीक आहे, पण आपण निकुदोत मध्ये आपण जर बघितला तर लिहिलाय बोरे पेरी अगेफेन. स्फरादीम लोक आपण नाही बोलत फेरी, फ नाही बोलत, आपण बोलतो बोरे पेरी अगेफेन. तैमानीम लोकांचा मिनाग जो आहे ते बोलतात बोरे फेरी, फ करतात, बोरे फेरी अगेफेन. आपण बोलतो बोरे पेरी अगेफेन, अगेफेन גם כן. आणि प्री बरोबर नाही, पेरी आहे बरोबर. पेरी, बोरे पेरी अगेफेन, बोरे पेरी अगेफेन. थँक्यू रबी. बोलतात इकडे, כיצד מברך על הפירות האילן, הוא אומר בורא פרי העץ, חוץ מן היין. יין सोडून बाकी सगळ्या पेरोतवरती तो ברכה करते בורא פרי העץ. גפן वरती तो बोलते בורא פרי הגפן. ועל פירות הארץ, म्हणजे जी पेरोत जमिनीवरती उगवतात, कलिंगड, काकड्या, כן? त्यांना तो बोलते בורא פרי האדמה. בורא פרי האדמה. חוץ מן הפת, פת म्हणजे פיתה, म्हणजे ब्रेड, חוץ מן הפיתה, ועל הפת הוא אומר המוציא לחם מן הארץ. לחם वरती तो ברכה बोलते בורא פרי, לא, המוציא לחם מן הארץ. ועל הירקות, על הירקות म्हणजे ज्या लोकांना, ज्या भाज्यांना झाड आहेत, फळं नाही झाड आहेत, कारण की आपण बोललो याच्यात मברכים על הפירות, म्हणजे फ्रुट्स वरती कशी बराखा करतात, पण ह्याच्यामध्ये, כן, על הירקות म्हणजे झाड, घास आहे, खासा, पालक, त्याच्यावरती कशी बराखा करतात. ועל הירקות אומר בורא פרי האדמה. רבי יהודה אומר בורא מיני דשאים. דשאים म्हणजे דשא, म्हणजे घास. טוב, התפרנת המשנה. רש"י ליטת כיצד מברכים וכולי, חוץ מן היין. חוץ מן היין שמתוך חשיבותו קבעו לו ברכה לעצמו וכן על הפת. म्हणजे पात, पिता, ब्रेड इम्पॉर्टन्स आहे आणि याईन इम्पॉर्टंट आहे, आणि त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल बराखा आपल्याला חכמים लोकांनी लिहिली. בורא פרי דשאים, לפי שיש בכלל פרי אדמה, דשאים וזרעים כגון קטניות, ורבי יהודה באי עקר ברכה לכל מין ומין. बोलतात इकडे राशी इकडे लिहितात की अरे देशाई म्हणजे खासा जो येते, पालक जो येते, तो फ्रूट आहे झाडाचा,
आणि त्याच्यावरती बोरे पेरी आदमा बोलतात. पण रबी यहूदा काय बोलतात, हेकेर. हेकेर म्हणजे त्याला रेकॉग्नाइज करायसाठी की कितनियोत म्हणजे जी झाडं जी आहे त्याच्यामध्ये ग्रेन्स येतात त्याच्यासाठी वेगळी बरखा. आणि रबी यहूदा बोलतात बाय हेकेर बरखा म्हणजे त्याच्या बरखा जी आहे ती स्पेशल बरखा पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येक जरी तो झाडाचा प्रिय असेल तर त्याला ते बोलतात बोरे पेरी आदमा. आणि जर ती घास असेल तर त्याला बोलतात बोरे मिने देशाईन. इथपर्यंत मिशना. इकडे आपण प्रश्न विचारू, कितीतरी प्रश्न तिकडे आपण विचारू आणि मग आपण बघू तोसफोत. इकडे पहिला तोसफोत आहे जर तुम्हाला पहिला पेज वाटत असेल गमाराचा, गमाराच्या पहिल्या पेज मध्ये तिकडं लिहिलाय ממתי אומרים קריאת שמע בערבית, נכון? משנה तिकडे लिहिलाय ממתי אומרים שמע בערבית. पहिल्या पेज मध्ये ממתי קוראים את השמע בערבית. שמע कधी वाचतात रात्रीचा. आणि तिकडं पहिला प्रश्न आपल्याला गमाराने विचारला, तुम्हाला विचारायच्या पहिले ממתי קוראים את השמע, पहिले विचार शेमा वाचायला पाहिजे का बिखलाल. तिकडे पहिला गमाराचा पहिला लाईन दिलाय ताना एक हा काय देखताने मेमताय बोलते मला तू विचारायच्या पहिले कधी वाचतात, पहिले मला विचार की वाचतात. इकडं प्रश्न आहे कैचाद, कशी बराखा करायला पाहिजे. बोलतात पहिले विचार की बराखा करायला पाहिजे की नाही, बराखा करायला पाहिजे की नाही ते पहिले विचार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांग कशी बराखा करतात. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की लिहितात तिकडं मिशनामध्ये על פירות האילן הוא אומר בורא פרי העץ. बोलायला पाहिजे होता על פירות האילן אומר בורא פרי האילן. आणि इकडं लिहिलं आहे חוץ מן היין וכולי בורא פרי הגפן. פירות הארץ मध्ये आणलाय, הוא אומר בורא פרי האדמה. लिहायला पाहिजे होता בורא פרי הארץ. לחם मध्ये लिहिलाय המוציא לחם מן הארץ. तर हा कसा काय मॅच होते, समजते प्रश्न? काय सदा? तर आपण हे तोसत बघू आणि तोसत मध्ये लिहिलं आहे כזה. बोलत כיצד מברכים לא שייך להחשות תנא איך काय दिखताने. כן, जसं आपण ऑलरेडी बोललो पहिल्या चॅप्टर मध्ये, पहिल्या बुक मध्ये, पहिल्या पेज वरती तिकडे गमाराचे पहिले शब्द जे आहेत तिकडे लिहिलाय ताना एक काय दिखताने कैचाद. बोलतात पहिले तुम्हाला विचारायच्या पहिले कशी नमाज करतात, पहिले सांग की बराखा करायला पाहिजे. बोलतात कदेपारिक बेरेश मेखलतीन. आपल्या गमाराच्या पहिल्या पानावरती आपण हे बघितला होता. मिशूम דאח סברה הוא לברך כדמסיק בגמרא דאסור ליהנות מן העולם הזה בלא ברכה. बोलतात ऑलरेडी आपण बघितलंय मिशूम आखा स्वरा हो. बोलतात इकडं स्वरा आहे, इकडं स्वरा आहे. स्वरा म्हणजे इकडं जनरल अंडरस्टँडिंग आहे, जनरल इकडं अंडरस्टँडिंग आहे. बोलतात मिशूम देआखा स्वरा उ, इकडं सिंपल अंडरस्टँडिंग आहे. लेवरेख कदेमसिक म्हणजे आपण गमारामधनं ऑलरेडी शिकू की इकडे गमाराचा आपल्या गमाराचा कन्क्लुजन आहे की मी स्वरा म्हणजे तू येतोस बराखा करायला, तो बराखा आहे की तू स्वरा आहे. तसं असे मला प्रयत्न करू आपण की आपण बघू स्वराला यायला तर बघू. बोलतात इकडे की स्वरामधनं ते बराखा करतात आणि स्वरामधनं तू बराखा बोलायला पाहिजेत का. बोलतात असू लेनोत म्हणजे अलाउड नाही आहे आपल्याला एन्जॉय करायला ह्या वर्ल्ड मध्ये बेलो बराखा म्हणजे बराखा न करताना कुठल्या गोष्टीचं एन्जॉयमेंट करायला आपल्याला अलाउड नाही आहे. वे ई नामी आणि अजून आपण बघितला येस लो मा दे काय मतनीतीन दे मी शेमेतो. बोलतात पेरेक मी शेमेतो पेरेक मध्ये आपण ऑलरेडी बघितला दिक्तानी बाल केरी मेवरेक. बोलते मिशनामध्ये ऑलरेडी लिहिला आहे बाल केरी मेवरेक म्हणजे आपण ऑलरेडी समजलं आपल्याला की बाल केरी जो आहे त्यांनी बराखा केली पाहिजे. तसाच इकडे पण बोलतात बराखा जो आहे तो जसा इंटेग्रल पार्ट आहे, बराखा प्रत्येक व्यक्ती बोलतात. आणि ऑलरेडी आपण बघितलं होतं पहिलेच
पहिलेच आपण ऑलरेडी डिस्कस केला की बराखा बोलतात. इकडं त्यामुळे आता विचारते कशी बराखा करतात. आला पेगोत का, कारण की तिकडे लिहिलं आहे किर्यात शेमाच्या पहिले पण मिशनामध्ये आपण बघितला, तिकडे पण लिहिलं आहे शनाईम लेफनया ושניים אחריה, शनाईम लेफनया ואחד לפניה ושניים אחריה. כן, या मिशनामध्ये आपण तिकडे बराखात विचारले, आपण तिकडे नाही विचारला की सांग मला की तू बराखा बोलायला पाहिजे, याला यशार आपण चालू केला की तिकडे बराखा बोलतात. त्यामुळे तोसफोत बोलतात की देखतानी बाल केरी מברך אחריו ואינו מברך לפניו. म्हणजे तो शेमाच्या पहिले नंतरच्या बराखा बोलते, पहिले नाही बोलते. והכי נמי שייך הכא, आणि त्याच्यामुळे इकडे बोलायला पाहिजे לברך על כל דבר ודבר, אם כן כאמר הכא כיצד מברכים. आणि बोलतात त्यामुळे इकडे लिहिला की कशी बराखा करतात. का, कारण की आपण ऑलरेडी एस्टॅब्लिश केलं, एवढ्या मिशना आपण एवढ्या मिशनात आपण बघितला, तिकडे आपण ऑलरेडी डिस्कस केला. 2 बराखा बोलतात, 1 बराखा बोलतात. बालकेरीमध्ये बोलतात कैचात बालकेरी कसा बराखा बोलते, पहिले नंतर. आणि त्यामुळे आपल्याला सांगायला नाही पाहिजे की बराखा करायला पाहिजे, याला स्वरा म्हणजे सिंपल अंडरस्टँडिंग आहे. आतापर्यंत मी बोलत आलो की नखोन गमारा बोलते कुठल्या कुठल्या गोष्टी आणि त्याच्यासाठी पसुकी मांडते. गमारा इकडं पण आपल्याला सांगायचा प्रयत्न करेल की कसा गमारा शिकते, पण एंडला मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो एंड काय आहे गमाराचा. गमारा सांगल की बराखा जी करायला पाहिजे ती आहे मी स्वरा, ती आहे मी सिंपल अंडरस्टँडिंग. बोलतात की जो कोण तुला जेव्हा भूक लागते त्याला खायला देते, त्याला तू थँक्यू बोलायला पाहिजे. आणि आपण बघू गमारा इकडे प्रूफ आणल की तरी पसुकी मानल आणि शिकवायचा प्रयत्न शिकवल आपल्याला की बराखा बोलायला पाहिजे जेव्हा तू खायच्या पहिले, पण बोलते नंतर पण तू बराखा जाय त्या तू बोलायला पाहिजे. बोलते इकडे गमारा दवा कसं बोलते इकडे गमारा बोलते इकडे गमारा मीने आणि मिले, कुठून तुम्ही शिकला की बराखा बोलायला पाहिजे पहिले आणि नंतर. मीने आणि मिले ते तानू रबनान कोदेश हिलुलीम लाशेम, कोदेश हिलुलीम लाशेम. पसूक तुमच्या याच्यामध्ये लिहिलेला आहे, तुम्ही बघा तोरा और मध्ये तिकडे लिहिलं आहे उबेशना रवित ये कोल परी कोदेश हिलुलीम लाशेम. बोलतात कोदेश हिलुलीम लाशेम, 4थ्या वर्षी प्रत्येक फ्रूट जो आहे तो कोदेश हिलुलीम. हिलुलीम म्हणजे त्याच्यावरती हिलुलीम करायला पाहिजे. आपण इकडे बघू काय त्याचा अर्थ आहे. बोलतात तिकडनं शिकला कोदेश इलुलीम. माझे कोदेश इलुलीम बोलते इकडे राशी बनेता रवाई कतीव उमाशमा शने हिलुलीम. तिकडे लिहिलं आहे शने हिलुलीम, इकडे नेता रेवाय. माझे नेता रेवाय, नेता रेवी. नेता रेवी म्हणजे जसा कोणी झाड लावते एअर इस्रायलमध्ये, त्या झाडामध्ये त्याची जी फळं जी आहेत ती त्याला खायला अलाउड नाही आहेत 4थ्या वर्षापर्यंत तो खाऊ शकते कुठं, येरुशालाईमध्ये. मासेर शेनीसारखा त्यांनी खायला पाहिजे ती फळं येरुशालाईमध्ये जाऊन. पण समजा त्याला नाही जायला जमते येरुशालाईमध्ये, त्याला भीती वाटते की ती फळं जी आहेत ती सडतील येरुशालाईमध्ये जाईपर्यंत, तर तो काय करते, तो पोदे करते, तो त्याला रिडीम करते पैशाच्या कॉईनवरती, त्याच्या कॉईनवरती तो रिडीम करते आणि मग तो खाते. त्याला बोलतात, त्याला त्यांनी हिलूल केला, त्यांनी त्याचा पोदे केला, पिद्योन केला आणि तो त्याचा हिलुलीम केला. तर बोलतात इकडे त्या पसूकमधनं काय शिकला, तर पसूकमधनं बोलतात राशी शिकला वेनेता रेवी कतीव माशमा शने इलुलीम. तिकडे लिहिलंय त्या पसूकमध्ये शने इलुलीम. इलुला आणि इलुली म्हणजे 2 इलुलीम आहे. तिकडनं शिकला पहिली बराखा, खायच्या पहिले बराखा आणि खायच्या नंतर बराखा. बोलतात बेनेता रेवाय कतीव माशमा शने इलुलीम ताऊन. 2 हिलुलीम तिकडे लिहिलेत. באכילתו כאשר תאכלנו בשנה הרביעית שהוא מותר באכילה. 4th year मध्ये त्याला तो खायला अलाउड आहे, पण तिकडे खाताना त्याला 2 हिलुलीम पाहिजेत, त्याला तिकडं 2 हिलुलीम पाहिजेत. गमारा इकडे प्रश्न विचारल की नखोन तुम्ही पहिला प्रश्न बोलायचा प्रयत्न केला की 2 हिलुलीम म्हणजे तुम्ही एक बोलले हिलुलीम की तुम्ही तो खाता येरुशालाईमध्ये, दुसरी हिलुलीम जो आहे तुम्ही नंतर बराखा बोलून खाता. बोलतात इकडे 2 हिलुलीम त्याच्याबद्दल सांगितलंय. इथपर्यंत ठीक आहे, मी समजते मी काय बोलतोय इथपर्यंत. कोदेश हिलुलीमला असेम 2 हिलुलीम आहेत, पहिलेची बराखा नंतरची बराखा. מלמד שטוענים ברכה לפניהם ולאחריהם. पहिला हवा मीना पसूक मधनं आपण शिकला
शने हिलुलीम, त्याचा अर्थ आहे की तिकडं 2 बराखोत बोलायला पाहिजेत, एक बराखा पहिले, एक बराखा नंतर. तो मिकान अमर रबी अकिवा, इकडनं रबी अकिवाने सांगितला, मिकान अमर रबी अकिवा, אסור לאדם שיטעום כלום קודם שיברך, קודם שיברך. तर माणसाला बोलतात तिकडे अलाउड नाहीये कुठली पण गोष्टीला टेस्ट करायला कोदेम शेवरेख. त्यांनी बराखा नाही बोलली तर त्याला कुठली पण गोष्टीमधून त्याला टेस्ट करायला अलाउड नाहीये. כן, אה, כן, याचा कुठले कुठले बुक्स आहेत כן खसिदूतचे बुक्स आहेत त्याच्यामध्ये ते आणतात कुठला पण अफिलू त्याचा मिचवा माझ्या बायको बरोबरचा मिचवा त्याच्या पहिले त्यांनी पहिले बराखा बोलायला पाहिजे कुठल्या स्टियावरती कुठल्या याच्यावरती कुठल्या ड्रिंक वरती स्वीट ड्रिंक वरती तो बराखा बोलते शाकोन या विधवा हो का कारण की तो त्याच्यामधनं त्याच्या कुठल्या पण गोष्टीमध्ये त्याला आनंद घ्यायच्या पहिले त्यांनी ते बराखा बोलायला पाहिजे आणि त्यामुळे अफिल लिहितात पाठीला तो खाजवायसाठी त्याला समजा का खाज येते आणि त्याला खाजवायचं आहे तर बोलतात त्याच्यामध्ये जो आनंद याच्यासाठी त्याच्यातून बराखा होतात उलटा लिहितात दुसऱ्या पुस्तकामध्ये पण कोदेशमध्ये की समजा त्याला कोण डास चावते वगैरे तर त्याला तो उडवायला त्यांनी प्रयत्न नाही करायला पाहिजे की तो सफर करते त्याच्यामध्ये की हर्षाने त्याला सफरिंग पाठवले सफर करते दुसऱ्या गोष्टींसाठी पण इकडे लिहितात रबी अकिवा शिकतात की असू ले अदाम शैतोम खुल्लूम कोदेम शेवरेक त्याला अलाउड नाहीये की त्यांनी कुठल्याही पण गोष्टीचा टेस्ट करायला बराखा बोलायच्या पहिले शैतोम ברכה לפניהם ולאחריהם ולאחריהם. מכאן אמר רבי עקיבא אסור לאדם שיתום כלום קודם שיברך. והאי קודש הילולים बोलतात והאי קודש הילולים לאחי הוא דעתה. बोलतात कोदेश हिलुलीमचा पसूक जो आहे तो ही गोष्ट शिकवायला आलाय की आपल्याला 2 बराखोत बोलायला पाहिजे मग पितोम बोलतात इकडं म्हणजे पहिलीच आवा मीना होता तो पसूक मधनं शिकला आणि ते बोलले की तुम्हाला पहिले आणि नंतर बराखा बोलायसाठी तुम्हाला मी आणला इकडे कोदेश हिलुलीम 2 हिलुलीम एक पहिले आणि एक नंतर बोलतात त्याच्यावरती क्वेश्चन मार्क करतात बोलतात हाय कोदेश हिलुलीम लेआखी उ देआता ह्या गोष्टीसाठी कोदेश हिलुलीम आणला והי מביא אלי חד אמר רחמנה אחלי והדר אחלי. बोलतात कशासाठी आणलंय माहितीये कोदेश हिलुलीम आणलाय מביא אלי חד דאמר רחמנה म्हणजे एक जो आहे हिलुलीम मधला एक जो आहे 2 हिलुलीम म्हणजे मी बोललो 2 हिलुलीम נכון 2 हिलुलीम आहे त्याच्यामध्ये पहिली जी मत होती त्याच्यामध्ये होता की पहिलीची बराखा आणि नंतरची बराखा बोलतात मग पितोम कोदेश हिलुलीम याच्यासाठी आणलाय नाही बोलतात कोदेश हिलुलीम आणलाय लिहायला आखले व्यादा आखले आखलेचा अर्थ आहे की तो पहिले खिलूल करते म्हणजे तो करते त्याच्यावरती त्यांना त्यांची किदुषा जी आहे ती काढते आणि नंतर तो खाते आखले व्यादा आखले बोलतात बोलतात כן बोलतात इकडे बोलतात व्याखले व्यादा आखले म्हणजे पहिले तो खिलूल करते आणि मग तो खाते वेईदाक आणि दुसरा जो हिलुलीम आहे तो कशासाठी आणलाय तो बोलतात वेईदा कशाने דבר שטעון שירה טעון חילול ושאינו טעון שירה אינו טעון חילול. טוב बोलतात की ज्या गोष्टीवरती शिरा बोलले जाते ज्या गोष्टीवरती गाणं बोलले जाते त्या गोष्टीला खिलूल लागते ज्या गोष्टीवरती गाणं नाही बोलले जाते त्याच्यावरती त्याला खिलूल नाही लागते अर्थ आहे बोलायला की जी गोष्ट चढते मिजबेआख वरती म्हणजे याईन त्याला खिलूल लागते आणि दुसरी जी गोष्ट आहे दुसऱ्या गोष्टींना खिलूल नाही लागते כן गमारा बोलते की दवार शताऊन शिरा ज्या गोष्टीला शिराची गरज आहे כן त्याच्यासाठी त्याला ताऊन लागतं म्हणजे ह्या मताप्रमाणे फक्त द्राक्षांवरती तो खिलूल करते बोलतात खिलुलीम कशासाठी पहिली गोष्ट सांगायला की आखले म्हणजे तो पहिले त्यांना खिलूल करते आणि त्याच्यानंतर दुसऱ्यानंतर जाऊन तो त्याच्यावरती तो खाते
पहिले खिलूल करायच्या पहिले त्याला खायला अलाउड नाही. दुसरा खिलूल आहे बोलतात की जी गोष्ट मिसबॅकवरती चढते त्याला शिरा लागते, त्याला गाणे गातात मिसबॅकवरती, त्याच्यासाठी त्याला लागते शिरा. आणि बोलतात शेनो ताऊन शिरा, म्हणजे ज्याच्यावरती शिरा नाही आहे एन ताऊन खिलूल. बोलतात इकडे बोलतात इकडे आपण बोलतात इकडे ואין טעון חילול. וכדאמר רבי שמואל בר נחמני, אמר רבי יוחנן, אמר רבי יונתן. רבי שמואל בר נחמני, אמר रबी योनातान. रबी योनातानच्या नावाने सांगितलं. דאמר רבי שמואל בר נחמני, אמר रबी योनातान, מניין שאין אומרים שירה על היין. कुठून आपण शिकलो की फक्त याईनवरती फक्त आपण शिरा बोलतो, याईनवरती आपण फक्त गाणं बोलतो. बोलतात बोलतात אלא על היין שנאמר ותאמר להם הגפן החדלתי את तिरुशी ושמח אלוהים ואנשים. बोलतात पसूक मध्ये लिहिलंय, शोफ्तीमध्ये पसूक बघा तुमच्या ह्याच्यामध्ये, बेत नंबरचा पसूक असला पाहिजे तुमच्या गमारत मध्ये, तिकडे लिहिलंय ותאמר להם הגפן החדלתי את תירושי המשמח אלוקים והאנשים והחלתי לנוע על העצים. טוב, तिकडे लिहिलंय की तिरुष म्हणजे गेफन, आणि तिकडे लिहिलंय הגדלתי משמח אלוקים ואנשים. इकडं प्रश्न विचारेल की कसं काय शिकला याच्यामधनं की ह्या गोष्टीला गाण्याची गरज आहे. बोलतात אין אומרים שירה אלא על היין שנאמר ותאמר להם הגפן החדלתי את תירושי משמח אלוקים ואנשים. बोलतात אם האנשים משמח אלוקים, במה משמח? बोलतात याईन तर मला समजते की माणूस जेव्हा याईन पिते त्याला आनंद येते, पण एलोकी म्हणजे हाशेमला कसा काय आनंद देते? במה משמח? מכאן שאין אומרים שירה על היין. म्हणजे बोलतात इकडनं शिकला की याईन जो आहे तो त्याच्यावरती आपण शिरा बोलतो, ती चढते मिसबेआखवरती. रबी, एक प्रश्न ואנשים, आहे. כן. फक्त आपण याईन बद्दल इथं का बोलतो? फ्रुट्स बद्दल जिथं आपण प्रिय गेफेन बोलले होते, ते पण मिसबायाक वर जातात. ओ कधी? जेव्हा ते म्हणजे दोन बेसिकली ओकेजनला. पहिला की शावोत मध्ये ते बास्केट घेऊन जातात, त्याच्यामध्ये सगळं बिकुरी. प्रश्न आहे. आणि नाखोन. दुसरा की जेव्हा नवीन फ्रूट असतात ते पण कोहेनला द्यायला पाहिजे पहिला फ्रूट. तर म्हणजे इथं फक्त याईन बद्दल पण का बोलतो? יפה מאוד, प्रश्न מאוד מאוד מצוין. कारण की תוספות इकडे प्रश्न विचारतात, सेम प्रश्न, הנה. שאין אומרים שירה על היין, פירוש שאין אומרים שירה על שום אכילת מזבח כגון זריקת דמים ונסוך המים וכולי. त्याच्यावरती कोणावरती आपण गाणं नाही बोलत, על היין, אבל ודאי מצינו שירה בלא יין כגון הלל שמשבחים בפסחים וכולי. טוב, बोलतात दुसऱ्या जागी पण आपण बघितला. काय उत्तर आहे? ते जे याईन जी गोष्ट आहे ना, ती मिसबॅकवरती कुर्बान चढते, ती वरती चढते, तिला आपण ती चढते वरती, म्हणजे जेव्हा त्याचं अर्पण होते. नवीन फ्रूट जे बिकुरीला जातात, कोहेनला फ्रूट आपण जे अर्पण करतो देतो, ते मिसबॅकवरती बघतात आणि ते परत उतरतात खालती. ते तिकडं वरती नाही चढत, म्हणजे हाशेमला ते कुर्बान नाही होते, ते तिकडे चढतात आणि ते परत उतरतात. त्यामुळे त्यांच्यावरती शिरा नाही बोलत. याला जी गोष्ट फक्त वरती चढते आणि ती वरती चढून अजून वरती जाते, त्याच्यावरती शिरा बोलतात. इकडं प्रश्न विचारतील अजून काय मेनाखोत बद्दल, म्हणजे पिठांबद्दल आणि शेमेनबद्दल, आणि तिकडं पण त्यांचं उत्तर आहे, मला तो आता आठवत नाहीये, पण हा उत्तर आहे त्याचा की नाखोन फळं पण चढतात. बोलतात फळं चढतात ते नाही अर्पण व्हायच्यासाठी, ते चढतात मिसबॅकवरती आणि परत उतरतात खालती. याईन जी आहे ती चढते आणि ती वरती चढते, अजून ती वरती जात राहते, त्यामुळे तिच्यावरती आपण बराखा बोलतो. आणि पेरोत वरती आपण बराखोत नाही बोलत, बाकीच्या शिरा नाही बोलत, सॉरी, सॉंग जे ते नाही बोलत. इथं लॉजिक हे आपण लावतो की
ज्याच्यावर जे मिसबायावर चढतात त्याच्यावर आपण शिरा बोलतो, त्यामुळे तिथं प्रेयर करायला पाहिजे, तिथं ब्लेसिंग द्यायला पाहिजे. पण असं बोलले तर बेसिकली बाकी जेवढे आहे पेरोत, आता आपण बोलले की पेरोत נכון, वर चढत नाही, तर त्याच्यावर आपण आपल्याला बोलायला नाही पाहिजे. बेसिकली हे लॉजिक जे आहे ברכה, ते तिथं ते ब्राखा नाही बोलला पाहिजे, म्हणजे हे लॉजिक כן, तिथं बसत नाही. יפה. त्यामुळे गमारा आपल्याला आज लॉजिक जो आहे तो इकडं आपल्याला संपवल इकडे आणि गमारा सांगाल आपल्याला की नाखोन आणि लॉजिक मधनं येते की तुम्ही बराखा करून खायला पाहिजे. तर आपण बघू गमारा इकडे बरेचसे एक्झाम्पल अजून आता आपण जे स्टार्ट केलं याईन मध्ये केन बोलते गमारा शेमेन आणल नंतर जाईचं एक्झाम्पल आणल नंतर आणल पिठाचं एक्झाम्पल वगैरे आणि अल्टिमेटली गमारा आपल्याला सांगाल की खेन लॉजिक मध्ये म्हणजे समजा कुठून आणतात लॉजिक तर बोलतात लिहिला आहे तोरामध्ये व्याखालता वेसबाता उबेराखता נכון अखालता वेसबाता उबेराखता बोलतात तुझा खाऊन झाला तुझा पोट भरला की मग तू बराखा कर बोलतात इकडनं लॉजिक समजायला पाहिजे माणसानी की जेव्हा तुझा पोट भरलेला आहे आणि तुला आता कोणाची गरज नाही तेव्हा तुला सांगितलं तोरानी बराखा कर स्वरा देऊ की जेव्हा तुम्ही भुकलेले असाल तेव्हा कालवा खोमेर तुम्ही बराखा करायला पाहिजे आणि गमाराचं कन्क्लुजन असं आहे की आपण करतो बराखा मी स्वरा गावावरती काय बराखा करायला पाहिजे त्याच्या बिया मी काढून फेकून देतो बोलता त्याच्या तू बराखा का करतोस बरा तुला खायला दिला तुला हे मिळाला म्हणून त्यावरती बराखा करतोस बोलतात हा मग केन प्रश्न विचारतात नाही गमारामध्ये मध्ये बोलतात मा जास्ती मोठा आहे स्वरा अखरा म्हणजे माझ्याकडे पसूक आहे आणि माझ्याकडं अंडरस्टँडिंग आहे माझ्याकडे पसूक आहे की जो मला सांगते अखालता वेसवाता उभे राखता आणि नंतर माझ्याकडे अंडरस्टँडिंग आहे सिम्पल स्वरा स्वरा म्हणजे मसबीर एक्सप्लेन करते की बराखक त्यांनी केली पाहिजे तर बोलते काय मोठा आहे तर बोलते स्वरा का तर बोलतात मी स्वरा म्हणजे जे मी बोलतोय ते जो समजतंय बरोबर क्लिअरली समजते त्याच्यासाठी तुला त्यासाठी तुला त्याच्यासाठी तुला तोरा पसूक नाही आणून सांगणार की त्याच्यावर तुला नमस्कार करायला पाहिजे बोलते सिम्पल अंडरस्टँडिंग आहे जर तुला पोट भरलेला असताना तुला जर तोराने सांगितलं बराखा कर तर ऑब्व्हियसली तुला खायच्या पहिले तुला खेन बराखा बोलायला पाहिजे आणि अशी गमारा संपवल पण बेंताम आपण गमाराची सुग्या बघू बेस हा तुम्हाला कन्क्लुजन मी ऑलरेडी सांगितला पण काय नाही तिथे येईपर्यंत आपल्याला अजून कितीतरी गोष्ट शिकायला मिळते थँक्यू रबी. मेनताईम आपण याईनच्या मध्ये आहोत की याईन मधनं आपण शिकायचा प्रयत्न करतोय की त्याच्यावरती बराखा बोलायला पाहिजे बोलतात की ज्या बराखा नाही आपण पहिले काय बोललो की पहिले चालू केलं हिलुलीम मधनं म्हणजे आपसुकी मधनं बोललं हिलुलीम बोलतात हिलुलीम मधनं आपण शिकला की पहिले आणि नंतरची बराखा बोलतात पण मा पितो मी हिलुलीम जो आणला तो कशासाठी आणला सांगायला की दोन खिलुलीम आहेत इकडे बघा राशी बोलतात ही जी गोष्ट आहे ती ती सेफिरा इचिरामध्ये आपण शिकतोय पण की हे चेंज होते खेत मध्ये आणि इकडे राशी आणतात ऍज अ सिम्पल अंडरस्टँडिंग की असं आहे दिस इज व्हॉट इट इज बोलतात इकडे माय मेवायले हिलुलीम लाशोन खिलुलीम मा हिलुलीम लाशोन खिलुलीम हिलुल हालेल म्हणजे खिलेल काय का तर बोलतात खाद मिनायू आता म्हणजे एका जागेमधनं येतात लेओय आखले व्यादा आखले म्हणजे सांगायला की पहिले तो खिलूल करते आणि मगच तो खाते पण हे चेंज झाला का चेंज झाला बोलतात ते एका जागेवर येतात कुठून येतात तर बोलतात गळ्यामधनं येतात राशी सिंपल बोलतात आणि राशी हा जो पिरुष आहे तो ही जर मला आठवते तर वैकराच्या बुकमध्ये पण आणतात की हे आणि हे चेंज होतात शुभ राशी त्या पहिले तोसोत मध्ये पण नाही तोसोत मध्ये सगळ्या शब्दात मध्ये कुफदा आलेत केन कुफदा आलेत ताफ कुफदा आलेत तिकडं शब्दात मध्ये आणलंय कुठले कुठले खिलुफीम काय आम्ही बघितला या मागच्या थर्सडेला विद्युत हा सब्जेक्ट आम्ही बघितला की आलेफ जो आहे तो हे चेंज होते हे जो आहे तो खेतनी चेंज होते तसंच इकडे येतात हिलुलीम लशोन खिलुलीम खाद मिनायो आता ले आगुये म्हणजे एक ते चेंज होते एका जागेवरनं आता ले आगुये समजवायला ले आखले व्यादा आखले म्हणजे पहिले तो खिलूल करते आणि मग तो खाते होचिओ ले खुलीन म्हणजे तो खुलीन मध्ये काढला आल येदे पिदियोन इम्बात आले खोल खुच ले उशालाईम जसं बोललो की त्याला तो खायचंय फळ येरुशलाईमच्या बाहेर त्यांनी त्याच्यावरती त्या कॉईन वरती त्यांनी त्याला खिलूल करायला पाहिजे त्याने त्याच्यावरती पिदियोन करायला पाहिजे त्याच्यावर त्याने त्याची तुषा ट्रान्सफर केली पाहिजे आणि मग तो खाते खुच ले उशालाईम येरुशलेमच्या बाहेर
שלא נאמרה תורת רביעי, אלא בכרם, שנאמר קודש הילולים, דבר שמהללים בו טעון חילול, וזהו יין. טוב, בסדר, טוב, טוב, בסדר. ביטלתי תירוש, משמח, आपण बघितला इथपर्यंत बोलला יין, על היין, אני חली, דתנה, למען דתने. טוב, इकडनं आपण परत पुढच्या थोडंसं रिपीट करू आणि परत इथं येऊ. इथं दुसरी जी मत आणणार आहे ती आणणार आहे नेता रेवायची. इथंपर्यंत आपण तिसरी मत आपण इकडे बघू. पहिला जो मत आहे तो हिलुलीम, कोदेश हिलुलीम बोलायला की पहिला आणि नंतर. दुसरा जो मत आणला तो सांगायला आखलय व्याद राखलय. कारण या सुगियोत ज्या आहेत बेमेत गमाराच्या स्टाईलच्या सुगियोत आहेत. प्रयत्न करा रेसिफ ठेवायला, मिस आउट नका करू, प्रयत्न करा मिस आउट नको करायला. आणि जिकडे पण प्रश्न तिकडे थांबून विचारा, कारण की गमाराच्या सुगियोत ज्या आहेत आपण प्रयत्न करू विथ तोस्फोत विथ राशी अंडरस्टँड करून पुढे जाऊ. बसं पुढच्या वेळेला आपण थर्ड मत बघू, जिकडं बोलेल की यायला तिकडे लिहिलाय बेशना रेवीत, म्हणजे नता रेवाय तिकडनं शिकायला पाहिजे आणि तिकडनं आपण आणू. आणि जसं बोललो कन्क्लुजन आहे तुमच्या हातामध्ये ऑलरेडी आहे की गमारा बोलते मिसबारा, की तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंगने बराखा करायला पाहिजे की जेव्हा तुम्ही येता काय खायला वगैरे तर तुम्ही त्याच्यात बराखा करायला पाहिजे. बेस असे पुढच्या वेळेला आपण कंटिन्यू करू. प्रश्न आहेत कोणाला अजून इथपर्यंत? בסדר. תעבור איकडे पण. חזק וברוך אתה. תזכו למצוות כל טוב. תודה רבה. Thank you, Rabbi. תזכו למצוות כל טוב.